वाटा असेल, कुठला भार असेल, तो सरकार उचलते सध्या. देशांतर्गत पातळीवरती सामान्य नागरिकाला जसा त्रास होऊ नये, झळ बसू नये यासाठी पावलं उचलली जात आहेत. परदेशामध्ये जे भारतीय नागरिक आहेत, खास करून पश्चिम आशियामध्ये, त्यांच्या हितसंरक्षणासाठी भारतानं कोणते प्रयत्न केलेले दिसत आहेत आपल्याला? पश्चिम आशियात असं आहे की पश्चिम आशियातल्या अनेक देशांमध्ये भारतीय कामगार खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि युद्ध सुरू होण्यापूर्वी ती ज्या मंडळींची भारतात परतण्याची इच्छा होती त्याच्यातल्या काही लाख लोकांना आपण आत्ता याच्या आधीच परत आणलेलं आहे. आणि आत्तासुद्धा भारताचे ज्या देशांचे मित्रत्वाचे संबंध आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी सौदी अरेबियासुद्धा आला आणि इतर अनेक देश आले, त्या देशांमधून भारतामध्ये ज्यांची परतण्याची इच्छा आहे ते नागरिक माझ्या माहितीप्रमाणे अतिशय सुखरूप परत येत आहेत आत्ता. आणि जे नागरिक तिथे राहिलेत, कारण त्यांची शेवटी अनेक देशांची सगळी जी आर्थिक व्यवस्था आहे ती भारतीय कामगारांवरती फार मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे आणि तिथे आजही हजारो कामगार सगळ्या पश्चिम आशियातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत आणि ते मला असं वाटतं सुखरूप आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये इराणनी जे इतर देशांवरती चालवलेले जे हल्ले होते आखातातल्या, ते हल्ले बऱ्याच प्रमाणात कमी झाले. आता काही भारतीय जखमी झालेत, काही भारतीयांचं प्राणास पण मुकलेत काही भारतीय. पण एकंदरीत पाहता पश्चिम आशियामधले जे भारतीय आहेत तर तिथे एकतर सुखरूप आहेत आणि बऱ्याच प्रमाणामध्ये ते मायदेशी पण परतलेत. त्यामुळे आता युद्ध संपल्यानंतर ते परत 4.5 लाखापेक्षा तो आकडा खूप मोठा आहे. हो, जवळपास बरोबर 4-4.5 लाख लोक परत आले.